स्टेट बँकेत खाते असणाऱ्या लोकांची लॉटरी लागली. स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांना 4 लाख रुपये मिळणार. स्टेट बँकेने आपल्या सर्व खातेधारकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. आता या नवीन योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांनी स्टेट बँकेत खातं उघडलेलं आहे त्यांना थेट 4 लाख रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत. स्टेट बँकेच्या सर्व जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी ही नवी योजना सुरू झालेली आहे. ते तुम्हाला खोटे वाटेल, पण स्टेट बँकेने स्वतः त्यांच्या अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ही बातमी 100% खरी आहे. आता स्टेट बँकेच्या खातेदारांना मोठा फायदा होणार आहे, कारण की बँकेने एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांसाठी आता उपलब्ध करून दिली आहे. आता जे खातेधारक हा एक फॉर्म लवकरात लवकर भरतील त्यांना लगेच 4 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत. आता या स्कीमची अनाउन्समेंट स्वतः बँकेच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे अधिकृतपणे ही बातमी खरी आहे. पण याचा फायदा घेण्यासाठी एक फॉर्म भरायला सांगितलाय आणि ज्याच्यासाठी टाइम दिलाय फक्त 2 दिवस. बँकेने ही नोटीस दिली आहे. पहा, जर तुम्हाला 4 लाख रुपये मिळवायचे असतील तर ही माहिती नीट समजून घ्या, कारण की बँकेच्या माध्यमातून एक वेगळा फॉर्म भरायला सांगितलेला आहे. हा फॉर्म कसा भरायचा, याच्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स जोडायची, हे 4 लाख रुपये जमा होण्यासाठी तुमचं खातं कोणत्या टाईपचं असणं गरजेचं आहे, खातं किती जुनं याच्यासाठी लागणार आहे, तसेच ज्या लोकांनी अजूनही स्टेट बँकेत खातं उघडलेलं नाहीये ते लोक देखील याचा फायदा घेऊ शकतात. तर तो फायदा कसा घ्यायचा ही देखील टीप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फॉर्म अगदी कशा पद्धतीने अचूक भरायचा आणि पैसे लगेच तुमच्या खात्यात कसे येणार, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, स्टेट बँक दरवर्षी काही ना काही नवीन स्कीम काढत असते, पण बऱ्याचशा ग्राहकांना याची माहिती नसते. 2024 मध्ये देखील 2 लाख रुपयांची स्कीम काढली होती. 2025 मध्ये देखील एक 6 लाख रुपयांची स्कीम आली होती, पण 90% ग्राहकांना याबद्दल समजलेच नाही. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी नवीन स्कीम आता आलेली आहे त्याचीच माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, जर स्टेट बँकेत खाता असेल आणि तुम्हाला 4 लाख रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. आता पहा, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की स्टेट बँकेमध्ये सर्वाधिक खाते असतात आणि त्याचबरोबर मोदी सरकार म्हणजे नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंतप्रधान झाले होते ते वर्ष होतं 2014 सालचं. आता तुम्ही म्हणाल, एवढं जुनं कशाला सांगता? पण लक्षात घ्या, ही योजना 2014 सालापासून आहे. 100% ही योजना तुम्हाला माहिती नाहीये, कारण की या योजनेचा एवढा प्रचार प्रसारच झाला नाही. पण म्हणूनच स्टेट बँकेने पुन्हा एकदा या योजनेवर एक परिपत्रक काढून जनतेला हे गिफ्ट देण्याचं ठरवलंय. एक योजना केंद्र सरकारने काढली होती जिचं नाव होतं प्रधानमंत्री जनधन योजना. आता या योजनेचा आणि स्टेट बँकेच्या 4 लाख रुपयांचा काय संबंध आहे? तुम्ही तर म्हणाल, जनधन योजना तर वेगळी आणि ही योजना वेगळी. पण लक्षात घ्या, जनधन योजना आणि स्टेट बँकेच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत. आता पहा, खरं कनेक्शन तुम्हाला इथे समजून सांगतेय. तर जनधन योजनेला जोडून स्टेट बँकेत पैसे मिळतात. आता साहजिक तुमचा प्रश्न असेल की आता यांचा संबंध काय? तर हेच व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. आता पहा, जर तुम्ही स्टेट बँकेत खातं उघडलं असेल आणि ते जर जनधन खातं असेल तर तुम्हाला या लाभासाठी पात्र मानलं जाईल. आता लक्षात घ्या, सध्याच्या घडीला 41 ते 42 कोटी लोकांनी जनधन खाते उघडलेली आहेत. आता तुमच्यातले काही जण म्हणतील की आमचं खातं जनधन नाहीये, आमचं नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे. तर मग तुम्ही नेमकं काय करायचं की तुमचं साधं बँक खाते जनधन बँकेत कसं ट्रान्सफर करायचं आणि कसा 4 लाखाचा फायदा घ्यायचा ही देखील टिप तुम्हाला पुढील 20 सेकंदात सांगणार आहे. पहा, स्टेट बँकेतून 4 लाख रुपये कसे मिळवायचे याचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आहे. आता पहा, अतिशय महत्त्वाची माहिती राहिली आहे. पुढील 2 मिनिटात 4 लाख रुपये खात्यात येण्याची टेक्निक सांगतोय. पहा, जनधन खात्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की या अकाउंटमध्ये कोणतीही मिनिमम बॅलन्स ठेवायची गरज नाही. हे जनधन खातं कोणत्याही बँकेत उघडू शकता, मग ती स्टेट बँक, IDBI, ICICI, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यासारख्या कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता. पण सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी हा फायदा अतिशय मोलाचा आहे. आता या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आलाय, त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही अजिबात व्हिडिओ बंद करू नका, कारण की फॉर्म भरायची माहिती सांगतोय. फॉर्ममध्ये एक जरी चूक झाली तर तुमच्या शेजारच्याला, तुमच्या मित्राला पैसे मिळतील, मग तुम्हाला मिळणार नाहीत. तर सगळ्यात आधी आपण वयाची अट आणि पात्रतेचे नियम पाहूया. या योजनेचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारने वयाची अट शिथिल ठेवली आहे. म्हणजे 10 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक
मग तो खेडेगावातला असो की शहरातला, हे खातं उघडू शकतो. याचा अर्थ की तुमच्या घरात 10 वर्षांपेक्षा मोठा मुलगा किंवा मुलगी असेल, त्याच्या नावाने तुम्ही खाते उघडून त्याच्या फ्युचरसाठी एक सुरक्षित कवच तयार करू शकता. या योजनेसाठी आता कोणतीही उत्पन्न मर्यादा नसल्याने सामान्य कामगारांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत सर्व नागरिक पात्र आहेत, ज्याचा मुख्य हेतू प्रत्येकाला बँक खाते आणि विमा संरक्षण देणे हा आहे. यासाठी आधार कार्ड, अपडेटेड पत्त्यासह आणि आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड नसल्यास बँकेत फॉर्म 60 भरता येतो. आधारवरील पत्ता वेगळा असल्यास रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल किंवा मतदार ओळखपत्र जोडता येते. खाती सक्रिय करण्यासाठी फोटो, स्वाक्षरी आणि बायोमेट्रिकसह केवायसी प्रक्रिया बँकेत जाऊन पूर्ण करावी लागते. या खात्याद्वारे गॅस सबसिडी आणि शेतकरी सन्मान योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होतात. तसेच नेट बँकिंग आणि ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. या योजनेअंतर्गत एकूण 4 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते, जे 2 भागांत विभागलेले आहे. पहिले म्हणजे रुपे डेबिट कार्डवर मिळणारा 2 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि दुसरे म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अत्यंत कमी वार्षिक हप्त्यात मिळणारे अतिरिक्त 2 लाख रुपयांचे जीवन संरक्षण. खातेधारकाचा अपघात, दुर्दैवी मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 90 दिवसांच्या आत मृत्यू प्रमाणपत्र, FIR, पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र रुपे कार्डच्या तपशिलासह जमा करावे लागते. हे पैसे नॉमिनीला, वारसदाराला मिळत असल्याने खात्याला वारसदार जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे आधीच स्टेट बँकेत साध्या बचतीचे खाते असल्यास तुम्ही मूळ शाखेत अर्ज करून ते जनधन खात्यात सहज ट्रान्स्फर करू शकता. व्हिडिओच्या या भागात आता मी तुम्हाला अगदी सोपी आणि स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नेहमीच्या खात्याचे रूपांतर जनधन खात्यात करू शकता किंवा नवीन खाते उघडून या योजनेचा संपूर्ण लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे जर तुमचे स्टेट बँकेत आधीपासून साधे बचत खाते असेल तर तुम्हाला नवीन खाते उघडण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या मूळ बँक शाखेत जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांकडे खाते रूपांतराचा अर्ज मागून घ्या. हा अर्ज अतिशय सोपा असतो. यामध्ये तुम्हाला तुमचा सध्या खाते क्रमांक आणि वैयक्तिक माहिती भरावी लागतं. या अर्जासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचे झेरॉक्स जोडणे अनिवार्य आहे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण केंद्र सरकारचे सर्व फायदे आधार पेमेंट पेजद्वारे थेट खात्यात जमा होतात. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर काळजी करू नका, तुम्ही बँकेत उपलब्ध असणारा फॉर्म 60 भरून देऊ शकता. या सर्व कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी करून आणि 2 पासपोर्ट साईज फोटो जोडून हा अर्ज बँकेत जमा करा. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे ज्या लोकांचे स्टेट बँकेत किंवा कोणत्याही बँकेत उद्योग खाते नाही त्यांनी थेट बँकेत जाऊन प्रधानमंत्री जनधन योजनेचा नवीन फॉर्म मागला. हा फॉर्म भरताना त्यावर तुमच्या वारसदाराचे म्हणजे नॉमिनीचे नाव आवर्जून द्या, कारण दुर्दैवी प्रसंगी विम्याची रक्कम तुमच्या कुटुंबाला मिळवण्यासाठी नॉमिनीचं नाव अत्यंत कायदेशीररित्या आवश्यक आहे. फॉर्मसोबत पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल जोडू शकता. कागदपत्र दिल्यानंतर बँकेत तुमची बायोमेट्रिक KYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि तुमचे खाते त्वरित सक्रिय केले जाईल. खाते सुरू झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून रुपे डेबिट कार्ड दिले जाईल. हे कार्ड मिळतात ते त्वरित चालू करणे ही तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे, कारण या कार्डवर तुम्हाला 2 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा मिळतो. आता या संपूर्ण प्रक्रियेत तुमची काय मते आहेत किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊन तुम्हाला मदत करायला मला नक्की आवडेल. तुम्ही आधीच या लाभ घेत असला तर तुमचा अनुभवही कमेंटमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर प्रेक्षकांना त्याची मदत होईल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सुवर्णसंधीचा फायदा घेते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.